सर, आता आधी मी तुम्हाला हे विचारलं, लक्ष्मी प्राप्तीचे उपाय विचारले. आता मला तुम्हाला वास्तू टिप्स विचारायचे. वास्तू टिप्स. वास्तू टिप्स त्यामध्ये मग मिठाचं मी तुम्हाला सांगितलं. तर याच मिठाच्या पाण्याचा अजून एक चांगला उपयोग हा असा करता येतो. मग सारखं डिप्रेशन येत असेल तर माझं यंत्राचं पाणी जे आहे, तांब्याचं यंत्र हे यामध्ये, हे यंत्र याच्यामध्ये आहे. आजारपणासाठी ताम्र जल म्हणून आहे. हेचं पाणी तुम्ही रेग्युलर पिऊ शकता. रात्री ठेवून सकाळी प्या, दुपारी प्या, संध्याकाळी दर 2 तासांनी पण पिऊ शकता. जेवढ्या वेळ तुम्ही जास्त वेळा प्याल तेवढं 100% तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट हा येतो. यामध्येच या टिपमध्ये सांगायचं आहे, तुमच्या कुठलंही काम होत नसेल, काय असेल, किंवा डिप्रेशन हा प्रकार मनामध्ये किंवा आजारपणाचा येत असेल, यंत्राच्या पाण्याचा उपयोग ब्रेनवर डायरेक्ट होतो, 100% रिझल्ट होतो. त्याचप्रमाणे हे मिठाचं पाणी हे बादलीमध्ये तुम्ही घेतलं, तुमच्या गुडघापर्यंत येईल असं, आणि दोन्ही पाय न चिटकवता बाजूला ठेवून मिठाच्या पाण्यामध्ये जर पाय ठेवून जर तुम्ही 15 ते 20 मिनिटं बसला आठवड्यामध्ये एकदा, तरी सुद्धा तुमच्या वाईट शक्ती जी निगेटिव्हिटी आहे पूर्णपणे त्या मिठाच्या पाण्यामध्ये सक होते. मात्र दोन्ही पाय चिटकवायचे नाहीत. बादलीत पाणी घ्यायचं मिठाचं, 2 चमचे मीठ टाकायचं, खडे मीठ टाकायचं, त्यात तुमच्या खुर्चीवर बसायचं आणि त्यात पाय ठेवायचे. 10-15 मिनिटं पाय ठेवल्यानंतर हळूच एक पाय बाजूला टच न करता बाजूला करून पुसून घ्यायचं आणि ते बादलीतलं पाणी जे आहे ते तुमच्या बाथरूममध्ये सांडून टाकायचं. अशा पद्धतीने दर 15 दिवसांनी एकदा केलं, त्यात गोमूत्र जर टाकलं तर अजून जास्त चांगला इफेक्ट आहे. अशा पद्धतीने हा एक टिप आहे की माणसाचा डिप्रेशन जो प्रकार आहे अशा प्रकारे कमी होऊ शकतो. तुमच्या शरीरातला ओरा जो आहे, हा ओरा हा तुमचा क्लीन होऊन तुम्हाला फ्रेश पण वाटतं. आणि अशा पद्धतीने याच वेळेला जर पाणी पित राहिला तर हे जे काही यंत्राचं पाणी पितो द्विगुणित परिणाम त्याचा गॅरंटेडली होऊन तुम्हाला तुमची तब्येत चांगली आहे. तुमची तब्येत चांगली झाली म्हणजे काय, तुम्हाला स्वास्थ्य हा सगळ्यात मोठा मूलमंत्र हे चांगलं असेल तर गॅरंटेडली तुम्ही बिझनेस वाढू शकतो, चांगला इफिशियन्सी काम करू शकता आणि तुम्हाला प्रॉस्पेरिटी ऑटोमॅटिकली पैशामध्ये कन्वर्ट होऊन त्या ठिकाणी तुम्ही चांगलं गेन करू शकता. ही एक वास्तू टिप. त्यानंतर डाळिंबाचं झाड आहे. ज्यांच्या घरात, ज्यांचं बंगला आहे किंवा बैठकघर आहे त्यांनी डाळिंबाचं झाड जे आहे हे आग्नेय कोपऱ्यामध्ये किंवा घराचा दरवाजा उत्तरेला किंवा पूर्वेला असेल तर त्या ठिकाणी दरवाजासमोर डाळिंबाचं झाड लावलं. डाळिंबाचं झाड हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. बघा, आपण कायम लक्ष्मीचं पूजा करतो तेव्हा डाळिंबाशिवाय कधी करत नाही. तर डाळिंबामध्ये इतके असंख्य दाणे असतात. हे प्रॉस्पेरिटीचं चिन्ह आहे की असं कुठलंही फळ नाही, एवढे दाणे याच्यामध्ये, एवढे दाणे डाळिंब, लाखो दाणे असतात, हजारो असतात. ते लक्ष्मीचं प्रतीक आहे. तर हे डाळिंबाचं झाड जे आहे ते घरासमोर लावलं आणि ज्या डाळिंबाला फळं जशी येतील तर तसं तुमचं प्रॉस्पेरिटी गॅरंटीली वाढते. हे बैठक असलेल्या लोकांनी असं करायला हरकत नाही, की बंगल्यात लोकांनी स्पेशली असं करायला हरकत नाही. गॅरंटीली फरक हा पडतो.